हॅलो एव्हरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. माझा एंगेजमेंटचा लुक इतका व्हायरल झाला की मला त्याला रिक्रिएट करायची इच्छा झाली अँड मी रितूवरती हा रिक्रिएट केलेला. सेम साडी, सेम हेअरस्टाईल, सेम ज्वेलरी, सगळं काही सेम. सगळ्यात आधी मी यूज करते लेन्स, जे की आहे दहापचे, शेड आहे अर्गान. सेम लुक आपण रिक्रिएट करणार आहोत. सो सेम लेन्ससुद्धा मी इथे यूज केलेले आहेत, तुम्ही बघू शकतात. देन मी यूज केलेलं आहे ते PACचे वेट वाईप्स, ज्याने आपण फेस क्लीन करून घेणार आहोत पूर्णपणे. फेस क्लीन करून घेतल्यानंतर इथे आपण यूज करणार आहोत टोनर, जे की आहे पिक्सीचं ग्लो टॉनिक. मी इथे ब्रशनी ॲप्लिकेशन करते, बट तुम्हाला यूज करायचं असेल तर तुम्ही कॉटन पॅड्ससुद्धा यूज करू शकता. देन टोनर आपल्याला पूर्णपणे ड्राय करून घ्यायचं आहे अँड देन त्यानंतर मी यूज करणार आहे डाल्बाचा सिरम स्प्रे, बिकॉज मला थोडंसं हायड्रेशन हवं आहे त्यासाठी. नेक्स्ट त्यालासुद्धा आपल्याला ड्राय करायचं आहे आणि नेक्स्ट आपण यूज करणार आहोत PACचं ॲक्वा ब्लास्ट मॉइश्चरायझर, जे की आहे वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर. सो पूर्ण स्किनवरती मी ॲप्लिकेशन करणार आहे. डोळ्यांच्या खाली मी अवॉइड करणार आहे बिकॉज तिथे आहे ड्रायनेस आणि त्यासाठी आपण यूज करणार आहोत एम्ब्रॉयलीस. सो डोळ्यांच्या खाली मी एम्ब्रॉयलीस लावून घेतलेला आहे. नेक्स्ट स्टेप असणार आहे आपली प्रायमर. माझं सगळ्यात फेवरेट प्रायमर आहे अर्बन डिकेचं ऑप्टिकल इल्युजन, जे की मी ॲप्लिकेशन करते, जे मी स्वतःलासुद्धा लावलेलं. आणि तुम्ही बघू शकतात याचा रिझल्टच एकदम वाव आहे, एकदम नॅचरल असं लुक देतो. नेक्स्ट मी यूज करते आहे टू फेसचं कन्सिलर. जिथे इथे करेक्शन आहे तिथे तिथे आपण यूज केलेलं आहे. ब्रशनी मी लावलं आहे, देन त्यानंतर ब्लेंडरनी मी ब्लेंड करून घेतलं आहे. आफ्टर दॅट मी यूज करणार आहे शार्लेट टिल्बरीचा शेड नंबर 3 आणि आयकॉनिकचं इल्युमिनेटर शेड आहे ओरिजिनल. दोघांना आपण मिक्स करूयात अँड देन मी ब्लेंडरनी ॲप्लिकेशन करणार आहे. तुम्ही बघू शकतात इतका फ्लॉलेस बेस दिसतो आहे अँड सिरियसली आय लव्ह दिस बेस. ॲक्च्युली आय लव्ह दिस शाईन. इतका शाईन करत होता बेस, तुम्ही बघू शकतात. देन मी यूज केलेला आहे टार्टेचा कन्सिलर हायलाईट करण्यासाठी आणि मी खूप कमी क्वांटिटी यूज केलेली आहे. शेड आहे लाईट न्यूट्रल. ड्राय करायचं आहे आपल्याला बेस 50% तरी. देन आपल्याला यूज करायचा आहे क्रीम कॉन्टोर, जो की आहे फॅन्टी ब्युटीचा, शेड आहे ट्रफल. देन मी लिक्विड ब्लश मी लिक्विड ब्लश यूज करणार आहे लिपस्टिक, जे की आहे लोरियल पॅरिसची, शेड आहे 121 आय चूस. सो आपण लावून घेतलेलं आहे अँड देन त्यालासुद्धा आपल्याला ड्राय करायचं आहे आणि देन ड्राय झाल्यानंतरच मी यूज करते पावडर. नेहमी लक्षात ठेवायचं आहे बेस ड्राय झाल्याशिवाय आपल्याला पावडर ॲप्लिकेशन करायचं नाही आहे. मी पावडर पफनी ॲप्लिकेशन करते. सो पावडर पफनी फर्स्ट आपल्याला पावडर जी आहे ती इमल्सिफाय करायची अँड देन आपल्याला ॲप्लिकेशन करायची आहे. डिरेक्टली पावडर ॲप्लिकेशन करायची नाही आहे आपल्याला फेसवरती. विदाऊट इमल्सिफिकेशन आपल्याला ॲप्लिकेशन करायची नाही आहे पावडर. नेक्स्ट आपल्याला जर पावडरही खूप बेस वाटतो आहे तर त्यासाठी मी इथे यूज केलेला आहे अर्बन डिकेचा क्विक फिक्स, जो तुमच्या मेकअपला फिक्स पण करतो आणि एक हायड्रेशन पण देतो. देन त्यानंतर आपण इथे यूज करणार आहोत कॉन्टोर, पावडर कॉन्टोर. मी ॲनेस्थेशियाचं पावडर कॉन्टोर यूज करते आहे. कॉन्टोरची इतकी गरज तर नाही आहे तिला, बट करूयात. देन आपण नेक्स्ट यूज केलेलं आहे नार्सचं ब्लशर पॅलेट, जे की माझं फेवरेट आहे. त्यामध्ये मी शेड ऑरेंज आणि लाईट ब्राऊन जो आहे तो मी यूज केलेला आहे आणि हा एकदम असा पावडर इफेक्ट देत नाही ब्लशर. देन मी यूज करते डिओरचा हायलायटर, जे की एकदम वाव असं आहे. सो आपण हायलाईट करून घेतलेले आहेत पॉईंट्स. आता आपण करणार आहोत आय मेकअप आणि आय मेकअपसाठी आपण टार्टेचा बेस केलेला आहे. देन त्यानंतर मी यूज करणार आहे इथे फ्लार नोजचं आय शॅडो पॅलेट अँड गाईज आय शॅडो पॅलेट एकदम वाव आहे. सो इथे मी एकदम मिनिमल आय शॅडो ठेवलेले आहेत, आय मेकअप ठेवलेला आहे. फक्त ब्लॅक आय शॅडोनी मी थोडंसं ब्लेंड करून घेतलेलं आहे आणि इथे मी यूज करणार आहे फॅन्टी ब्युटीचं डायमंड बॉम्ब ॲज अ शिमर. आपण तिथे ॲप्लिकेशन करतो आहे, लीडला मी ॲप्लिकेशन करते आहे. देन त्यानंतर आपण यूज करणार आहोत लायनर अँड ऑल, बट त्याआधी आपण लोअर लॅशेस करून घेऊयात. सो लोअर लॅशेससाठी सुद्धा मी सेम पॅलेटच यूज केलेला आहे आणि एकदम आपण लाईट आणि मिनिमल आय मेकअप ठेवला आहे. सो इथे मी यूज करणार आहे ब्लॅक काजल, जो की यूज केलेलं आहे मी क्यूटी ब्युटीचं. सो त्यानंतर आपण यूज करणार आहोत इंग्लॉटचं लायनर.
सो लायनर लावल्यानंतर डोळे तर एकदमच सुंदर दिसतात, तुम्ही बघू शकतात. त्यानंतर मी लॅशेस कट करून स्टिक केलेले आहेत. ड्राय झाल्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन करायचा आहे मस्कारा. माझा फेवरेट मस्कारा आहे मेबलिन हायपर कर्ल वॉटरप्रूफ मस्कारा, ज्याची मी 100% गॅरंटी देते. देन मी रिकॉर्डचं लायनर यूज केलेलं आहे थोडंसं शार्पनेस देण्यासाठी. अँड देन आपण यूज केलेलं आहे अर्बन डिकेचं लिक्विड लायनर, जे की ग्लिटर लायनर आहे. सॉरी ओके. देन आपल्याला मी ॲक्च्युली ते यूज करणार आहे पॉईंट्सना. देन आपण यूज केलेलं आहे ॲनेस्थेशियाचं आयब्रो डिफायनर. आयब्रो क्लीन करून घेऊयात अँड आपण ॲप्लिकेशन करणार आहोत. एकदम सेटल असे आयब्रो ठेवलेले आहेत. देन मी मॅक्सचं लिप प्लम्पर यूज केलेलं आहे लिप प्लम्प्स होण्यासाठी. इतके काय असे प्लम्प होत नाहीत, बट नॉर्मल प्लम्प होतात. देन आपल्याला ते रिमूव्ह करायचं आहे प्लम्पर अँड देन मी लिपस्टिक ॲप्लिकेशन करणार आहे. सो 2 लिपस्टिक मी इथे यूज करते, लॉरियल पॅरिसची 121 आय चूज अँड सेकंड लिपस्टिक असणार आहे माझे नायकाची. दोघांचे सुद्धा शेड मी मेन्शन केलेले आहेत. सो नायकाची मी लिपस्टिक इथे यूज करते. थोडंसं मला डार्क अशी लिपस्टिक हवी होती. सो इथे मी शेड यूज केलेला आहे होम गर्ल. आणि तुम्ही बघू शकता थोडेसे आपले लिप्स थोडेसे डार्क पिंक झालेले आहेत. देन आपण टचअप अँड ऑल सगळं काही करून घेतलं आहे. आफ्टर दॅट आपण लोअर लॅशेसला मस्कारा लावायचं विसरलेलो, तर ते पण लावून घेऊयात. देन माझा फेवरेट डायमंड बॉम्ब, जो की मी नॉर्मल लावलेला आहे. आणि देन त्यानंतर मी इथे यूज करणार नाही आहे कुठलाही स्प्रे. डिरेक्टली आपण इथे यूज करणार आहोत फिक्सर. क्रायलॉनचा फिक्सर मी यूज करते आहे बेस लॉक करण्यासाठी. आणि त्याला आपण ड्राय करून घेऊयात. आणि फायनल लुक तुम्ही बघू शकतात. इतका वाव असा लुक आहे. सेम मला तर माझी ॲक्च्युली एंगेजमेंट आठवली. आणि ॲक्च्युली आमची लाईट गेलेली, स्टील आम्ही इतक्या गरमीमध्ये मेकअप केला आहे. फॅन चालू होता, बट ॲक्च्युली आमची अकॅडमी 4th फ्लोअरवरती आहे. सो खूप असं गरम वाफासुद्धा येत होत्या. बट स्टील तुम्ही बघू शकतात मेकअप इतका सुंदर झाला आहे विदाऊट AC. सो प्रत्येक मेकअपला ACची गरज असते असं नाही आहे. विदाऊट ACसुद्धा तुम्ही मेकअप करू शकतात. कसा वाटलं तुम्हाला हे लुक नक्की मला सांगा. आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.